नमस्कार मंडळी. हा हर्बल टी एकदा तुम्ही करून पाहिलात तर रोजच्या चहापेक्षा याची चव तुम्हाला नक्की वेगळी वाटेल आणि आवडेलही. यामध्ये वापरलेले मसाले म्हणजेच हर्ब्स याचा सुगंध तर अप्रतिमच आहे. चला तर मग आपण हर्बल टी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा आहे ते पाहूया तर. आता यासाठी आपण घेणार आहोत 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं, 1 चमचा धने, यासोबत आपण एक 15 तरी लवंगा, तेवढेच मिरे, 5-6 इलायची किंवा आपण काय म्हणतो इलायचीला वेलदोडे, अर्धे जायफळ, 2 इंच दालचिनी घ्यायची आहे. आणि यामध्ये आपण गवती चहा 50 ग्रॅम, आले, ताजी तुळस, पुदिन्याची पाने ही पण घ्यायची आहेत. आल्याऐवजी तुम्ही सुंठ वापरायची असेल तर ती वापरू शकता. सुंठ पावडर मात्र तुम्ही 1 चमचाभर म्हणजे साधारण 10 ग्रॅमच घाला हां. सगळ्यात आधी कढई गरम करून त्यामध्ये बडीशेप, जिरे, धने, लवंग, मिरे, इलायची, जायफळ हे सगळं गरम करायचं आहे. हे सगळे मसाले मंद आचेवरती आपण हे भाजतोय. जास्त भाजायचे नाहीत, फक्त स्टरलाइज करायचे हे मसाले. मसाले छान असे रोस्ट झाले थोडेसे की मग गॅस बंद करायचा. मिश्रण थंड होऊ द्यायचं हे सगळं. आणि हे मिश्रण थोडंसं जाडसर म्हणजे असं चर्न करून घ्यायचं. मिक्सरमध्ये याची पावडर करायची थोडी जाड. आता एका भांड्यात आपण पाणी उकळत ठेवूया बघा. आणि पाणी चांगली उकळ आली ना तर चवीसाठी यामध्ये 100 ग्रॅम आपण एक गुळाचा खडा असा घालायचा आहे. त्यानंतर 50 ग्रॅम आपण त्याच्यामध्ये आलं घालायचं. आल्याऐवजी मग तुम्ही पावडरमध्ये सुंठ घातली असेल तर आलं नका घालू. पाणी उकळायला लागलं की मग तयार केलेला हा मसाला म्हणजे मिक्स हर्ब्स आपण यामध्ये जसं पाण्याचं प्रमाण आहे तसं घालायचं. सगळे घट्ट डबीत आपण भरून ठेवलेले. गूळ पूर्ण विरघळेपर्यंत हे मिश्रण हलवत राहायचं आणि उकळू द्यायचं. असा आपला हर्बल टी जवळजवळ आता हा तयार झालेला आहे. ताजी तुळस, पुदिन्याची पाने हे पण घालायचं आहे. आता आपण काय केलेलं आहे तर आधी आपण सब्जा बी भिजवून ठेवलं होतं भिजत. एक अर्धा तास तरी ते भिजवलेलं सब्जा बी हे आपण या हर्बल टीमध्ये घालायचं. त्यानंतर तुळशीची फ्रेश पानं, त्यानंतर पुदिना अशी घालायची आणि त्यामध्ये आपण हर्बल टी हा गाळून घ्यायचा. आणि मग गरमागरम हर्बल टी आपण प्यायचा आहे. गवती चहा, आले, तुळस, पुदिना, गूळ, सब्जाच्या बिया म्हणजे सब्जा बियाच हे कॉम्बिनेशन या हर्बल टीला एक अप्रतिम अशी वेगळीच चव देतं. तुम्ही हा घरगुती हर्बल टी एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला याची कशी चव वाटते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा हर्बल टी सगळ्यांसोबत एकदा फॅमिलीमध्ये पिऊन बघा कसा काय वाटतोय. आणि हा व्हिडिओही तुमच्या ओळखीच्यांना नक्की शेअर करा. अपर्णास किचनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.